गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला चौथा दिवस आहे आणि आज आपण मुर्डेश्वरवरून गोकर्णला निघालेलो आहे आणि इथून बघूया आता पुढचा प्रवास आपला कसा होतो. तर या बघा आपल्या बॅगा खालती आलेल्या आहेत रूममधून आणि आपली गाडी पण इथे बाजूला लागलेली आहे. चला या तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला आपल्या माध्यमातून गोकर्णाचे दर्शन घडणार आहे. मित्रांनो, काल आपण इथे दर्शन घेतलेलं आहे, पण आपण आता इथून रिटर्न निघालो आहे गोकर्णाला जायला. तर तुम्ही बघू शकता परत आपण मंदिराच्या इथं आलेलो आहे. जरा बाहेरून दर्शन करूया कारण की आज सोमवार पण आहे, काल संडे होता. चला या तुम्हाला आज जे कालचा ब्लॉग बघणार नाही, जे आजचा ब्लॉग बघतील त्यांच्यासाठी आज त्यांना इकडे पुन्हा दर्शन होणार आहे. बघू शकता. चला मित्रांनो, आजचा आपला चौथा दिवस आहे आणि सकाळी आपण इकडे गोकर्णाला चाललो आहे आणि तिकडे आता इथे आपण इडली मागवलेली आहे. तर इडली मस्त आहे. पहिले आपण टेस्ट केले आणि बन्सची पण ऑर्डर दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे बन्स आलेलं आहे. तर धनश्री खाऊन बघणार आहे बन्स कशी लागतात. तर आपल्या इकडे जसे कोंबडी वडे असं तसं आय थिंक आहे काहीतरी. मस्त आहे, नक्की का हावभाव. थोडेसे गोड आहेत म्हणून जरा चेहऱ्यावरती तेजी आली नाही. पण बघा इकडूनचा बनच्या जोडीला वेगळा सांबार का काय चटणी दिलेली आहे. मित्रांनो, 2 प्लेट फिनिश केलेले आहेत आणि इकडे आता एक इडली आणि 2 डोसे पण आलेले आहेत. आणखीन आपण ऑर्डर दिलेली आहे. तर बघा चला मित्रांनो, मुर्डेश्वर ते गोकर्णपर्यंतचा प्रवास आपला झालेला आहे आणि आता आपण गोकर्णाच्या पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे आणि बघा आता आपण दर्शनासाठी निघालेलो आहेत. तर चला या तुम्ही आपल्या जोडीलाच राहा. तुम्हाला आज माझ्या माध्यमातून गोकर्णाचे दर्शन होणार आहे. आणि हा बघा मस्त बीचच आहे. मित्रांनो, मंदिरात लुंगी शिवाय जमत नाही, तर लुंगी घ्यायला लागते. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या लुंगी आहेत, तुम्ही बघू शकता. मंदिरात दर्शनासाठी लुंगी कंपल्सरी आहे. आता आपण मंदिराच्या एंट्री गेटच्या इथं आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. चला आपण इकडे आता बुटं काढणार आहे आपले. भरपूर गर्दी आहे मित्रांनो. मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आपण. आता लाईनीला लागायचं आहे आपल्याला. भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे. नंतर पुढे गेल्यानंतर कपडे काढायलाच लागणार आहे. अरे वा, भरपूर मोठी लाईन आहे.
मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घातलेली आहे. चला मित्रांनो, दर्शनासाठी लाईनीला लागलेली आहे. पूर्वा राहिली फक्त आपल्या जोडीला आणि दोघे तिघे जण पुढे आहेत आपल्या. एकाकी आणि गंपवाचं बाहेर गेलेले आहेत. बघूया त्यांना तिकडून शॉर्टकट रस्त्याने आपण आतमध्ये घेऊ. मित्रांनो इकडून आलेलो आहे आपण. आम्ही तिघं जणच आलो. आता आम्ही तिघं जणच राहिलो, बाकीचे सर्व बाहेर गेले. आणि बघा अजून भरपूर गर्दी आहे. एवढ्या लांब येऊन दर्शन नाही करायचं बरं नाही वाटत ते. भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे हे बघा. आणि गरमी पण खूप आहे. फॅन वगैरे चालूच आहे वरती, तुम्ही बघू शकता. फायनली मित्रांनो आपण मंदिराच्या आतल्या भागात आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये पण किती गर्दी आहे. माझ्या बिला ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चला मित्रांनो इकडे आता आपण मसाले घेतलेत. 50 ग्राम 200 रुपये, 100 ग्राम 400. दालचिनी लवंग सर्वच आहे इथे. काजू बिजू आहेत. काजू कैसे आहे? 600 800. काय इथे काय दिसणार दाखव मला. चला मंडळी, आता आपण कोकणच्या रस्त्याला चाललेलो आहे. गोवाच्या रस्त्याला चाललोय, पण आम्ही गोव्याला नाही चाललोय, कोकणला चाललोय. खोटं बोलता गाईज. बोल बोलतील ना जिजू नंतर. काय काय दाखवायचंय? चला मित्रांनो इकडे कोकणातली आंबोळी काय बोलतात त्याला, आंबोळी आणि रस्सा आपण ट्राय करायसाठी घेतला आहे. टेस्ट आहे का? डोसा टाईप वाटतोय काहीतरी. हां आहे, मस्त आहे ना. चला या, मी पण आता एक हेच मागवणार आहे. इथे मिसल पाव आपली आलेली आहे. घरगुती जबडा लाईन काढतो. जबडा लाईन कोण पितं यार, काय समजत नाही. मित्रांनो इकडे आता परत आपण मिसळ आणि आंबिवली मागवलेलं आहे. आता ना मी फक्त परवापर्यंत, मी उद्या बाहेर आहे. परवा एक गोव्यात कर्नाटकला गेलेलो. मित्रांनो आता इकडे आपल्या तुम्हाला ना परवा मला फोन केला. ओळखीचे तिकडे आलेलो आहे. तुम्हाला त्यांचा घरातला आतमधला नजारा दाखवतो. बोलतो मी. काका ऐका ना, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मस्त कोकणची घरं कशी असतात तशी घरं आहेत. काय माहितीये का, हे एन्जॉयमेंट करायचे, बाकी काही नाही आम्हाला. बाकी काय विषय नाही. हे बाथरूम वगैरे आणि मागची बाजू आहे त्यांची, झाडं वगैरे. नारळाचं झाड दाखव ना. सकाळी दाखवू ना. आता आता अंधार आहे ना. गावाकडचं घर.
मी काकांना बोललो मला फक्त मित्रांनो तुम्हाला मी दाखवलेलं तर आपण आता इकडे वरतीच्या काकांकडे आलेलो आहे. तर इकडे आपण आता चिकन बनवत घेतलेलं आहे आणि आपला भात तर रेडी झालेलाच आहे, तुम्ही बघू शकता. हे सुको खोबरं आहे फक्त भात. चला मित्रांनो आता तुम्ही बघू शकता. हे बघा इकडे पूर्वाने सुक्का चिकन बनवून घेतलाय, हे बघा. आणि इकडे रस्सा बनवत घेतलाय, कांदे तर कापून झालेत. ते काका आहेत ना, आम्ही आता त्यांच्या 26 तारखेला त्यांच्या घरी होतो. मस्त एकदम त्यांनी पण जबरदस्त. मग सकाळी सर्व काही दाखवतो, आता अंधारात काही दाखवता येत नाही. सकाळी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो. मम्मी ना स्वतःला तिखट जम टाकून रस्सा. इथे आपलं आता जेवण रेडी झालेलं आहे. इथे रस्स्याचं आणि सुक्का चिकन, इथे राईस. इथे जेवायला बसलेलं आहे. शाकाहारी खातात ना तुम्ही तिकडे तुझ्यावरती आणि इथे फणसाची भाजी बनवलेली आहे. फणसाची भाजी खा, कधीतरी मिळते खाय.